आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी म्हणाली म्हटलं भाऊ. अचलपूर ते हरम रस्ता प्रितेश सोनवणे नामक शेतकऱ्याचं वावर आहे. 2 तळीची एकर. येणं राजेव गहू सोंगला आणि थ्रेशर लावली काढायले. काय राजेव कसा शॉर्ट सर्किट झाला आणि काय नाही, काही मिनिटातच पुऱ्या गव्हाचा कोळसा झाला. म्हटलं पाना आपा बरं थ्रेशरही पेटली. याने इकून तिकून पाणी आणून ते युजवायचा प्रयत्न केला, पण तदलोक पुऱ्या गव्हाचा सारा सत्यानाश झाला. म्हटलं जवळपास 2 ते 2.5 चक्कर असणाऱ्या वावरात आता एकरी जर आपण 25 पोते पकडले, 22 पोते पकडले, तर 50 ते 55 पोत्याच्या आसपास त्याचं नुकसान झालं. बरं झालं त्यातलं काही गहू काढून ठेवला होते ना, पण तरी लाखो रुपयाचं नुकसान झाले असल्याची खळबळजनक घटना सध्या उघडकीस आली आहे. म्हणजे स्थानिक जे अग्निशमन दलाने प्राचारण केलं, पण तदलोक जर म्हणसाल तर पुऱ्या गव्हाचा सत्यानाश होऊन गेला. म्हणून शेतकरी बंधूंनो, आपल्या वावरातलं जेव्हा आपण गहू काढतो, थोडंसं थ्रेशरचं आणि त्याचं अंतर ठेवा आणि वायरिंगा गिरिंगा बरोबर ठेवा. पाना पुऱ्या वावरात निरा जिकडे तिकडे पेटच धरला ना. पाईपलाईन टाकत आणली, पण त्याच्या आधीच या ठिकाणी जर म्हणसाल तर पुऱ्या गावाचा कोळसा होऊन गेल्याच्यानं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. म्हणून काय करायचं की आपल्या वावरात जर असं काही होत असेल ना, त्यासाठी आधीच जर पूर्वनियोजित काहीतरी जर व्यवस्था ठेवली तर अशी जर घटना झाली तर जास्त नुकसान होणार नाही. म्हणून शेतकरी बंधूंकीनी या गोष्टीचा पुरा विचार करा. पाना पुरी गव्हाची गंजी इकडची जी होती ते पुरी पेटली असून सदर जे सोनवणे नामक शेतकरी आहेत याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान 90 येऊन आली. त्यातल्यात ऊन जर म्हणसाल तिला सूर्याला जसा राग येऊन बसला हा पा, असं ऊन तपून राहिलं. त्याच्यानं जरासा धक्का लागला राजीव आणि पुऱ्या गव्हाचा कोळसा झाला. बरं गव्हाचा झाला. हे जे थ्रेशर मशीन आहे ना, या मालकाले विनाकारण म्हणजे याचंही नुकसान झालं. हे ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान 90 येऊन आली की बा गहू पेटला आणि सोबत थ्रेशरले घेऊन घेतलं त्यानं. म्हटलं अनुप अशोकराव काळे यांचं थ्रेशर जळून खाक. तुमचं नाव काय दादा? प्रितेश सोनवणे यांच्या शेतात गव्हाला लागली शॉर्ट सर्किटमुळे आग. गहू आणि थ्रेशर जळून खाक. शेत शिवार दारापूर. अनर्थ टळला. तिकून मार लागेल का आपल्याला? लावून दे खाणं पाहिजे माझी. तिकूनच घ्यायला पुढचे ते. हो सावजी इकून नाही का इथे दुसऱ्या खर्चाच्या वरती टाकून देतो त्याच्या टाकून पाहिजे. पाईप वरती टाकून देतो ना डायरेक्ट.